धुरंधर या चित्रपटामुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले. व धुरंधर या चित्रपटातील अक्षय खन्नाचं दमदार एंट्री सॉन्ग सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. अक्षयच्या अनोख्या स्टाईल आणि स्वॅगमुळे हे गाणं सध्या चर्चेत आहे व प्रेक्षकांनी सुद्धा त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. व अक्षय खन्नाने यापूर्वी सुद्धा असेच दमदार परफॉर्मन्स केलेले. नमस्कार, मी प्राची मांजरेकर आणि आज आपण अक्षय खन्नाचे काही दमदार परफॉर्मन्स जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला चित्रपट आहे तो म्हणजे दिल चाहता है. दिल चाहता है हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटामध्ये 3 जिवलग मित्र दाखवले आहेत जे नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडले असतात आणि तेव्हा जे प्रेमात पडतात तिथूनच त्यांचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होते. या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाने एका शांत व्यक्तिमत्वाची भूमिका साकारली आहे व या चित्रपटासाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. छावा छावा या चित्रपटात अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे, ज्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळालेली आहे आणि कमीत कमीत शब्द वापरूनही त्याने आपला प्रभाव टाकला व त्याला ऑरा किंग किंवा सायलेंट किलर असेही म्हटले जात होते. व हा चित्रपट त्याचा 2025 मधला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. हलचल हलचल हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय खन्नाने जय किशनची भूमिका साकारली होती, जिथे तो मुख्य भूमिकेत होता आणि करीना कपूर सोबतची त्याची केमिस्ट्री फारच छान होती. हा एक कॉमेडी चित्रपट असून चित्रपटामध्ये तो एक गोंधळलेला मुलगा दाखवला आहे, जो प्रेमात पडतो आणि विनोदी प्रसंगातून कसा मार्ग काढायचा हे या सर्व या चित्रपटात दाखवलं आहे. त्यानंतरचा चित्रपट आहे हमराज. हमराज हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटात अक्षय खन्नाने करण मल्होत्राची भूमिका साकारली होती, जो एक खलनायक होता ज्याने बॉबी देओल आणि अमिषा पटेल यांच्या प्रेमाच्या त्रिकोणात गोंधळ निर्माण केला. त्याच्या अभिनयासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली आणि या चित्रपटासाठी त्याला बेस्ट विलन असं नामांकनही मिळालं होतं आणि इथूनच त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ताल ताल या चित्रपटात अक्षय खन्नाने मनीष या एका प्रेमळ आणि ठाम स्वभावाच्या संगीतकाराची भूमिका साकारली होती, जो एका साध्या भोळ्या पण प्रेमळ आणि जिद्दी मुलापासून कसा एक यशस्वी संगीतकार होतो हे या चित्रपटात दाखवलं आहे आणि त्याचं हे काम प्रेक्षकांना फारच आवडलं होतं. त्यानंतरचा चित्रपट आहे हंगामा. हंगामा हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झालेला आणि या चित्रपटात अक्षय खन्नाने जीतूची भूमिका साकारलेली, जिथे तो विनोदी आणि गोंधळाच्या परिस्थितीत अडकतो आणि त्याची भूमिका सहाय्यक असली तरी अत्यंत महत्वाची आणि मजेशीर होती. या चित्रपटांपैकी तुम्हाला अक्षय खन्नाचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा.